दिल्लीतून एक मोठी बातमी येते। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन अर्ज मंजूर केलाय। कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती आणि आता 177 दिवसांनंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिलाय। 177 दिवसांनंतर अरविंद केजरीवाल हे जेलच्या बाहेर येणार आहेत। 10 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावरती केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, केजरीवाल 177 दिवसांनंतर बाहेर येत आहे। सुप्रीम कोर्टाचा हा मोठा दिलासा आहे, काय सविस्तर अपडेट? अगदी वैष्णवी म्हणावं लागेल, कारण जवळपास 6 महिन्यांपासून अरविंद केजरीवाल जे आहेत ते जेलमध्ये होते आणि त्यांना कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली होती। पहिली तर त्यांना ईडीने अटक केलेली होती, मात्र ईडी प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला होता। अच्छा प्रमोद, धन्यवाद। हा जामीन देताना सीबीआयने काही अटी, कोर्टाने काही अटी घातलेल्या आहेत। त्यातली महत्वाची अट ही आहे की अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून कुठल्याही सरकारी फाईलवरती सही करता येणार नाही। याचा अर्थ अरविंद केजरीवाल हे सध्या जसे मुख्यमंत्री आहेत तसे मुख्यमंत्री असतील, मात्र त्यांना सहीचा कुठलाही अधिकार नसेल। सोबतच जे या प्रकरणामध्ये साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांना अरविंद केजरीवाल यांना भेटता येणार नाहीये आणि जवळपास 10 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावरती हा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचा राजकीय अर्थ जर बघायला गेलो वैष्णवी, तर आगामी काळामध्ये हरियाणा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं 90 जागा ज्या आहेत त्या लढण्याची घोषणा जी आहे ती तिथे केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अरविंद केजरीवाल यांना हा जो जामीन मिळालेला आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो। अरविंद केजरीवाल विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हा त्यांना अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणं हे खरंच खूप मोठं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा खरंच मोठा दिलासा आपण म्हणू शकतो। धन्यवाद प्रमोद या सविस्तर अपडेटसाठी। वेळोवेळी आपल्याकडून याबाबत अपडेट्स घेत राहू।